डॉक्टर संपदा मुंडे एक ऐसा नाम जिनके असमय निधन पर पूरा राज्य शोक और संवेदना में डूबा हुआ है। लेकिन इसी बीच राज्य महिला आयोग की अध्यक्ष रूपाली चाकणकर के एक विवादित बयान ने इस दर्द को गुस्से में बदल दिया है। रूपाली चाकणकर ने डॉक्टर संपदा मुंडे के चरित्र पर सवाल उठाते हुए जो टिप्पणी की है, उसके बाद महाराष्ट्र भर में आक्रोश की लहर दौड़ गई है। पुणे के गुडलक चौक पर आज सैकड़ों महिलाएं इकट्ठा हुई। हाथों में तख्तियां, आंखों में आक्रोश और दिलों में पीड़ा लेकर महिलाओं ने नारे लगाए। महिला आयोग की कुर्सी शर्म से झुके। महिलाओं ने चाकणकर के फोटो को लिपस्टिक लगाकर चिल्लर की माला पहनाई और फिर जूते मारकर अपना विरोध दर्ज कराया। प्रदर्शन का नेतृत्व माजी नगर सेविका संगीता तिवारी, साथ ही रूपाली ठोमरे पाटिल और अन्य महिला कार्यकर्ताओं ने किया। प्रदर्शनकारियों की मांग थी अजीत पवार और सुनील तटकरे तुरंत रूपाली चाकणकर से इस्तीफा ले। संगीता तिवारी ने चेतावनी दी, अगर कार्रवाई नहीं हुई तो आने वाले दिनों में आंदोलन और उग्र होगा। राज्य की जनता जहां डॉक्टर संपदा मुंडे के प्रति संवेदना व्यक्त कर रही है, वहीं महिला आयोग के अध्यक्ष की इस टिप्पणी ने सियासत और संवेदना दोनों को झकझोर दिया है। मी पुन्हा सांगते, आम्ही दोघी एकाच पक्षामध्ये काम करतोय, परंतु त्यांना राज्यातील अत्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने महत्वाचं पद दिलं, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा। राज्य महिला आयोग अध्यक्ष हा एक वेगळा स्वतंत्र विभाग आहे, त्याला स्वायत्त आहे। त्यांनी काय काम करायचं आयोगाने? महिलांना सुरक्षा देणे, जिथे हा अन्याय घडेल तिथल्या पीडिताला, तिच्या पीडिताच्या घरच्यांना आधार देणे आणि तपास योग्य दिशेने चालला आहे की नाही याच्यावर निरीक्षण करणे। जर माझ्याच पक्षातली आहे आणि तिने गुन्हा केला म्हणून त्या गुन्ह्याच्या आज अख्ख्या महाराष्ट्रभर पडसाद पडलेले आहेत, त्यांच्यामुळे आमचा पक्ष बदनाम होत आहे, त्यांच्यामुळे आमचे नेते बदनाम होत आहेत, म्हणजे त्यांच्या त्या चुकीच्या वक्तव्याचा निषेध फक्त पक्षात आहात म्हणून करायचा नाही का? तर तसा अधिकार कुणालाही नाही की एका पक्षात ते चुकले म्हणून त्यांना माफी द्यायची। त्या महत्वाच्या पदावर राहून त्यांनी ती फार मोठी चूक केली, पीडिताचं चारित्र्य हनन केलेलं आहे, त्याच्यामुळे त्यांना त्या पदावर बसण्याचा अधिकार नाही। आता त्या माझ्या पक्षाच्या आहेत, त्या पक्षावर त्या आयोगावर जर दुसरी व्यक्ती बसली असती तरी विरोध केला असता। ही कुठली लढाई जी आहे ही त्या पीडिताला न्याय देण्यासाठी आहे, तिच्या सन्मानाची आहे का? तिच्या आई घरच्यांनी मास्क लावून हे करायचं म्हणजे एक स्त्री ही सगळ्याला फेस करत असताना तिचं जिवंतपणे मानसिक शोषण करायचं, मानसिक त्रास द्यायचा आणि मेल्यानंतर तुम्ही आम्ही जिचं ते काही मानसिक शोषण करणार ते बघत राहायचं? काय संदेश देणार आहोत आम्ही? काय संदेश देणार आहोत? आणि सगळ्यात महत्वाचं, ज्यावेळी मी पीडिताच्या आई वडिलांना भेटायला गेले होते त्यावेळी त्या माऊलीने 3 दिवस जेवली नव्हती। आज फक्त त्या आमच्या पक्षाच्या आहेत म्हणून त्या माऊलीने मला विचारलं की तिच्या भावाने विचारलं, तुमच्या लेकीचा अशी आत्महत्या झाली असती आणि जर तुमच्याच पक्षातल्या लोकांनी असं चारित्र्य हनन केलं असतं तर काय केलं असतं? काय उत्तर द्यायचं आम्ही? काय उत्तर द्यायचं आणि कोणत्या तोंडाने द्यायचं? जे काही आहे त्याचा तपास होणं गरजेचं आहे। त्यामुळे चाकणकर बाईंनी अत्यंत चुकीच्या पद्धतीने पीडिताचं चारित्र्य हनन केलेलं आहे। कोर्टामध्ये जे काय आहेत ते सगळं समोर आलं असतं। यांना तपास अधिकारी आहेत, यांना पोलीस आहेत, यांना न्यायाधीश आहेत, परंतु त्यांनी ज्या पद्धतीने चारित्र्य हनन केलं त्याच्यामुळे सगळा रोष सरकारवर आला, आमच्या पक्षावर आला, आमच्या नेत्यांवर आला। परंतु मी तिथे जाऊन सांगितलं, तिथे आमचे माननीय अजितदादा यांनी त्या पीडिताच्या घरच्यांची डायरेक्ट सांगितलेलं आहे आयोगाच्या मताशी सहमत नाही। त्याच्यामुळे एका पक्षात एका घरात बहिणी बहिणीचा आवाज जरी असल्या, जी बेकायदेशीर कृत्य केलेलं आहे त्याला मी रूपाली पाटील ठोंबरे कधीही समर्थन करू शकत नाही आणि शांतही बसू शकत नाही। त्यांच्या घराच्या बाहेर आंदोलन केलं की त्यांना जाग येण्यासाठी की तुम्ही काहीही कराल तर ते महाराष्ट्रातल्या महिला सहन करणार नाही, ती जाणीव करून देण्यासाठी आम्ही त्यांच्या कार्यालयाच्या बाहेर आंदोलन केलं। मात्र ते आंदोलन त्यांना इतकं जमलं, इतकं जिवारी लागलं की त्यांनी पोलिसांकरवे आमच्यावरती गुन्हे दाखल केले। कारण रूपाली चाकणकर यांची त्यांच्याच घराच्या बाहेर त्या आमच्या आंदोलनामुळे इज्जत गेली, फार त्यांच्या इज्जतीचा बुरदा पडला। यालाच चिडून त्यांनी आमच्यावरती गुन्हे दाखल केले। काही 8 महिन्यांपूर्वी उपसभापती असलेल्या नीलम गोरे यांच्या दारात सुद्धा आम्ही आंदोलन केलं होतं। मात्र नीलम गोरे यांनी आमच्यावर कोणतेही गुन्हे दाखल केले नाही। हा फरक आहे संघर्षाचा
आणि हा फरक आहे लाली लिपस्टिक कंपनीतल्या डायरेक्टरचा. त्याच्यामुळेच रुपाली चाकणकर यांना बिलकुल अधिकार नाहीये महिला आयोगावरती काम करण्याचा. आता शिवसेनेच्या मॅडमनी तुम्हाला सांगितलंच आहे आम्ही का आंदोलन घेतोय. आमचा आंदोलनाचा विषयच हा आहे की ही बाई काही कामाची नाहीये. जागा मागान मला बघा एवढंच त्यांचं काम आहे. दुसरी गोष्ट तुम्ही मला सांगा, ह्याच्या आधी कधी महिला आयोग अध्यक्षाच्या विरुद्ध आंदोलन झालंय का? तुम्ही पत्रकार आहे, तुम्ही सांगा. याच्या आधी महिला आयोग अध्यक्ष होते की नाही? चांगलं काम करत होते ना. म्हणजे ही पक्षाच्या लोकांना वाचवण्यासाठी महिलांवर अन्याय. म्हणजे डॉक्टर संपदा एकटीच नाही ना, पहिल्यापासून त्या जुळ्या बहिणी असतो किंवा वैष्णवी हगवणे असो, प्रत्येक महिला मग ही पुरुष आयोगावर बसावी ना, महिला आयोगावर कशाला बसवलं? मी सुनील तटकरे आणि ज्या अजितदादांना हात जोडून विनंती करते, तुम्ही असं काय केलं बरं? पाहिलं कोणचं कौशल्य पाहिलंय तिच्यामध्ये की तिला अध्यक्ष ठेवलाय? एवढा महाराष्ट्रात पेटलाय, लोक विरोध करतात तरी तिला काढत नाही. असं कोणतं कौशल्य आहे तुझ्याकडे? कोणती कारागिरी, कोणते न्याय दिले? तर त्यांनी तिचा राजीनामा घ्यावा आणि आमच्या पीडित महिलांची सुटका करावी, एवढंच आमचं सरकारकडे. राजीनामा झाला तर काय पुढचं तुमचं? आम्ही रस्ता रोको की उग्र स्वरूपात घेऊ आंदोलन. माझं रुपालीचं कालच ठरलं की याच्यावर नंतर जर काही ऍक्शन नाही घेतली तर आपण ठिकठिकाणी 10 बायका बसतील, जास्त नाही, पण रस्ता रोको करू. ब्यूरो रिपोर्ट, न्यूज फर्स्ट. हमारा हर शब्द समाज की आवाज, हमारी हर पहल निष्पक्षता का कदम, आपकी हर समस्या में आपसे पहले दिखेंगे हम हैं न्यूज फर्स्ट. ईश्वर का सच, हमारा साहस और आपका विश्वास. सच, साहस और विश्वास. अगर आप ये वीडियो YouTube पर देख रहे हैं तो हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन दबाएं. और Facebook पर देख रहे हैं तो हमारे पेज को लाइक करें